धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राज्यभरात उमटणाऱ्या प्रतिक्रिया आता छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील बघायला मिळाल्या। शहरातील क्रांती चौक ते पैठण गेट या मार्गावर आज भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली। हातात केवळ राष्ट्रध्वज घेऊन हजारो नागरिक रॅलीत सहभागी झाले। विशेष म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे न दिसता संपूर्ण रॅली तिरंगामय झाली होती। या रॅलीमध्ये महिला, युवक आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला आहे। माजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही या रॅलीमध्ये सहभाग नोंदवला आहे। दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने क्रांती चौक ते पैठण गेट परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता। शांततेत आणि उत्साहात पार पडलेल्या या तिरंगा रॅलीने शहराचे लक्ष वेधून घेतले होते। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातून सुरू झालेली तिरंगा रॅली पैठण गेटच्या दिशेने मार्गस्थ झाली। हातात तिरंगा घेऊन घोषणाबाजी करत हजारो नागरिक रस्त्यावर उतरल्याचं चित्र पाहायला मिळालंय। महिला, युवक आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ही रॅलीत सहभाग घेतला। संपूर्ण मार्गावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। तिरंग्याने सजलेले रस्ते आणि देशभक्तीच्या वातावरणात शांततेत पार पडलेली ही रॅली शहरात चर्चेचा विषय ठरली आहे।